भारताच्या मिग-21 या विमानाचा पुन्हा एकदा अपघात झालेला आहे। वर्षभरातला हा चौथा अपघात आहे। का होतायत मिग-21 चे सातत्याने अपघात? खरंच मिग-21 ही उडती शवपेटी झालंय का? मिग-21 चा इतिहास काय आहे? मिग-21 चं भारताच्या वायुदलातलं योगदान काय आहे? अनेक प्रश्न तुम्हाला पडलेले असतील, त्याचीच आज आपण उत्तर शोधणार आहोत। नमस्कार, माझं नाव अमित भिडे। युद्धमध्ये आज याच सगळ्या प्रश्नांचा आपण आढावा घेणार आहोत। आज सकाळी झोपेतून उठल्यावर तुमच्या मोबाईलवर पहिलं नोटिफिकेशन तुम्ही पाहिलं असेल ते असेल एअर फोर्सच्या ट्विटर हँडलचं, आणि त्यामध्ये एअर फोर्सने ट्वीट करून ही माहिती दिली की जैसलमेर जवळ झालेल्या अपघातामध्ये भारताचं एक मिग-21 क्रॅश झालं आणि त्यामध्ये विंग कमांडर हर्षित सिन्हा यांचा अपघाती मृत्यू झालेला आहे। मिग-21 विमानांचे अपघात थांबण्याचं नाव घेत नाहीये, सातत्याने हे अपघात सगळे सुरूच आहेत। नेमकी काय आहेत यामागची कारणं? ही कारणं शोधण्याच्या आधी आपण थोडासा मिग-21 आणि भारतीय वायुदल आणि मिग-21 चा वायुदलातला सहभाग याविषयी आपण थोडीशी माहिती घेऊया। 1963 साली मिग-21 ची निर्मितीला सुरुवात झालेली आहे। 1963 साल, आज चाललंय 2021। साधारणपणे 58 वर्ष मिग-21 हे भारतीय वायुदलाच्या ताफ्यातलं एक महत्त्वाचं विमान आहे। 1966 मध्ये नाशिक जवळ HAL म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या कारखान्यामध्ये मिग-21 च्या निर्मितीला सुरुवात झाली। मिग-21 चा जर का विचार केला तर तत्कालीन USSR मध्ये बनलेलं हे विमान आत्तापर्यंत जवळपास 60 देशांनी मिग-21 हे विमान वापरलेलं आहे। मात्र सध्या केवळ भारत, रोमानिया, क्रोएशिया हे 3 देश वापरतात। अगदी रशिया सुद्धा हे विमान सध्या वापरत नाहीये। सगळ्यात जास्त उत्पादन झालेलं फायटर जेट असा मिग-21 चा लौकिक आहे। मिग-21 हे इतकं उपयुक्त विमान असून सुद्धा, आणि ते बहुतांश म्हणजे बहुतेक एअरफोर्स पायलट मान्य करतील की मिग-21 हे अतिशय स्टर्डी एअरक्राफ्ट आहे, मात्र ते आता जुनं झालंय। 58 वर्ष जुनं विमान आहे हे। साधारणपणे असं सांगितलं जातं की विमान एखाद्या ताफ्यामध्ये इंडक्ट झाल्यावर म्हणजे त्याची प्रोडक्शन झाल्याच्या नंतर साधारणपणे त्याचं लाईफ असतं 30 वर्षांचं, मात्र आपण 58 वर्ष मिग-21 हे विमान वापरतोय। USSR, आधी USSR आणि नंतर रशियाचा आपण जर का विचार केला तर 1985 सालीच त्यांनी मिग-21 आपल्या ताफ्यातून फेज आउट करून टाकली होती। त्यामुळे रशियाकडे सुद्धा ही विमानं आता नाही आहेत। याचं एक उदाहरण तुम्हाला देतो, ते म्हणजे रशियाने त्यांच्या एव्हिएशन म्युझियममध्ये ठेवण्यासाठी भारताकडून मिग-21 घेतलं होतं। इतकं ते जुनं विमान आहे आणि इतकं ते विंटेज विमान आहे हे तुमच्या लक्षात येईल। अर्थात भारताच्या अनेक मोहिमांमध्ये सुद्धा मिग-21 या विमानाने मोठी कामगिरी बजावलेली आहे। 1966 मध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे HAL मध्ये त्याची निर्मिती झाली आणि त्याचा पहिला कस लागला तो 1971 च्या युद्धामध्ये। हे सुपरसॉनिक विमान आहे। त्याच्या आधी भारताकडे कोणती होती तर भारताकडे त्याच्या आधी होती हंटर, नॅट अशी विमानं। मात्र हे सुपरसॉनिक विमान 71 च्या युद्धामध्ये भारताने काही फ्रंटवर वापरलं। त्यातला सगळ्यात मोठा या मिग-21 चा इतिहास सांगितला जातो तो म्हणजे 71 च्या युद्धात ढाकामध्ये गव्हर्नर हाऊसवर या विमानाने केलेलं बॉम्बिंग, या विमानाने केलेला हल्ला, आणि त्यामुळे पाकिस्तानचा पराभव होण्यामध्ये आणि बांगलादेशची निर्मिती होण्यामध्ये खूप मोठा वाटा त्या घटनेचा होता। 1999 साली झालेल्या कारगिल युद्धामध्ये सुद्धा मिग-21 चा मोठ्या प्रमाणात वापर झाला। 2019 मध्ये भारताने सर्जिकल स्ट्राईक केले। त्याच्या दुसऱ्या दिवशी पाकिस्तानी वायुदलाने भारतावर हल्ला केला। भारताच्या काही ठिकाणांवर त्यांनी बॉम्बिंग करण्यासाठी त्यांची F-16 ही विमानं पाठवली। F-16 हे 5th जनरेशन विमान आहे आणि मिग-21 हे जवळपास 3rd जनरेशन विमान आहे। मिग-21 ने पाकिस्तानचा हा हल्ला परतवून लावला। अभिनंदन वर्तमान, स्क्वॉड्रन लीडर अभिनंदन वर्तमान यांनी मिग-21 च्या सहाय्याने F-16 पाडलं होतं। हा पराक्रम सगळ्यांनाच अचंबित करणारा होता। म्हणजे विमान पडलं त्याच्याही आधी मिग-21 ला टार्गेट लॉक झालं कसं F-16 सारखं, असा प्रश्न त्यावेळेला एव्हिएशन एक्सपर्ट्सना पडला होता। अगदी अमेरिकेत यावर एन्क्वायरी सुद्धा झाली होती। एवढं मोठं हे विमान पराक्रम करणारा आहे। मात्र कुठेतरी थांबणं आता या विमानाला गरजेचं आहे। हे विमान का कोसळत आहे याचाही आपण आढावा घेणार आहोत। साधारणपणे गेल्या 58 वर्षांमध्ये 400हून अधिक वेळा मिग-21 या विमानांचा अपघात झालाय। त्यामध्ये जवळपास भारताने 200हून अधिक पायलट गमावलेत। तर मिग-21 ही विमानं अपघातग्रस्त का होत आहेत याची अनेक कारणं सांगितली जातात। त्यात प्रामुख्याने 3 महत्त्वाची कारणं म्हणजे एक म्हणजे सुट्ट्या भागांचा तुटवडा। भारताचा जर का विचार केला तर भारताच्या ताफ्यामध्ये मिग-21 च्या 4 स्क्वॉड्रन आहेत।
एका स्क्वॉड्रनमध्ये साधारणपणे 16 ते 18 विमानं असतात। एवढी भारताच्याकडे ही विमानं आहेत। मात्र या विमानांची जागा घेणार होतं तेजस हे संपूर्ण भारतीय बनावटीचं LCA म्हणजे लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट। पण तेजस हा प्रकल्प गेले कित्येक वर्ष रखडलेला आहे आणि जेवढ्या प्रमाणात त्यांची गरज आहे तेवढ्या प्रमाणात उत्पादन होत नाहीये। उत्पादन हळूहळू होत आहे आणि त्यामुळे MiG-21 अजूनही वायुदलाला वापरणं गरजेचं पडतंय, कारण आपल्याला तेवढी जागा एकदम रिकामी करता येणार नाही। त्याचबरोबर तिसरी महत्त्वाची गोष्ट एक अशी सांगितली जाते, काही वायुदल अधिकाऱ्यांशी बोलल्यावर अशी बाब स्पष्ट होते की सुरुवातीच्या काळामध्ये MiG-21चे झालेल्या अपघातांमध्ये युवा पायलट्सचा बळी गेला होता। त्याचं कारण असं दिलं गेलं होतं की ज्यावेळेला पायलटचं ट्रेनिंग होतं त्यावेळेला त्यांना किरण या सबसॉनिक असलेल्या विमानावर प्रशिक्षण दिलं गेलं। मात्र किरणवर प्रशिक्षण झाल्यावर त्यांना पहिल्यांदाच MiG-21 हे हातात दिलं गेलं, म्हणजे सबसॉनिकवरून डायरेक्ट सुपरसॉनिक विमान हाताळणं हे थोडं जिकिरीचं असायचं। त्यानंतर आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे आत्ता भारताच्या ताफ्यामध्ये MiG-21 बायसन या प्रकारातली विमानं आहेत। याच्या आधीच्या MiG-21 BISचं हे पुढचं रूप आहे। काय केलंय त्याच्या पुढचं रूप म्हणजे तर त्याच्यामध्ये काही एव्हिओनिक्स आणि आर्मामेंट्स बदलण्यात आलेली आहेत। एव्हिओनिक्स म्हणजे विमानामध्ये बसवली गेलेली इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं, यांना एव्हिओनिक्स असं म्हणतात। तर आर्मामेंट्स म्हणजे काय तर विमानावर असलेली शस्त्र म्हणजे आर्मामेंट्स। शस्त्रांमुळे कुठलंही विमान क्रॅश होत नाही, म्हणजे शस्त्रांचा विमान क्रॅश होण्यामध्ये काहीही सहभाग नसतो। पण ही रिफिटिंग किंवा हे अपग्रेडेशन करताना विमानाचं इंजिन मात्र BISचंच ठेवलं गेलं आहे, म्हणजे MiG-21 BISचंच इंजिन हे त्यावेळेला ठेवलं गेलेलं आहे। म्हणून MiG-21 अपघात होण्याचं इतकं जुनं इंजिन ठेवल्यामुळे अपघात होण्याचं प्रमाण जास्त असल्याचं तज्ज्ञ सांगतात। ही सगळी वेगवेगळी कारणं MiG-21ची आहेत। अर्थात MiG-21 फेज आउट करताना किंवा MiG-21ला थेट शवपेटी उडती शवपेटी म्हणताना त्याने केलेला पराक्रम आणि MiG-21ने दिलेलं योगदानही नाकारण्यात अर्थ नाही। मात्र एक गोष्ट खरी की MiG-21 आता जुनी झालेली आहेत। MiG-21 फेज आउट करण्याची गरज आहे, कारण आपल्या पायलट्सचे जीव हे फार महत्त्वाचे असतात। ते राखणं, त्यांचं संरक्षण करणं हे फार गरजेचं आहे आणि त्यामुळे ही विमानं आता लवकरात लवकर फेज आउट होण्याची गरज आहे आणि अशा वाईट गोष्टी टाळणं गरजेचं आहे। आज आपण इथेच थांबणार आहोत। थँक्यू व्हेरी मच। जय हिंद। आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास।